आणि याच अनुषंगाने थेट जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आपल्या सोबत आहेत आणि त्यांना अर्थातच आत्ता जो पोल रिझल्ट आलाय नवनाथजी त्याचा हे घेऊनच त्या नोटवरच तुम्हाला प्रश्न विचारते, कारण लोकांना आता असं वाटतंय की अगदी स्पष्टपणे दरी दिसतीये महायुतीतल्या दोन पक्षांमध्ये, म्हणजे मनभेद व्हायला लागलाय असं लोकांना वाटतंय. काय सांगाल? पूर्वी अजिबात नाही, कुठेही मनभेद नाहीये. काही ठिकाणी निश्चितपणे बंडखोरी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, या दोघांनी बोलून आज आपण छत्रपती संभाजीनगर बघा, रत्नागिरी सिंधुदुर्ग बघा, या दोन्ही ठिकाणी बंडखोरी मागे घेण्याचा यशस्वी प्रयत्न झालाय. उर्वरित ठिकाणी देखील उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे. याच्यामध्ये आम्ही महायुती म्हणून जिथं काही बंडखोरी असेल, नाशिकची जी महत्वाची बंडखोरी आहे ती देखील मागे घेण्यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल. दुसऱ्या बाजूला बघा, महाविकास आघाडी म्हणून यांना नाशिकमध्ये उमेदवार देता आला नाही, यांना अनेक ठिकाणी उमेदवार देखील मिळाले नाही, अशी अवस्था महाविकास आघाडीची आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिन्ही एकसंघ आहोत. कारण या जागांची आकडेवारी बघितली, या जागांचं मतांचं गणित बघितलं तर महायुतीला कोणीही पराभूत करू शकत नाही. कारण जनतेचा कौल हा निश्चितपणे महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे आपण जिल्हा परिषद असेल, पण मग याच कारणामुळे ती दरी असतील, आणखीन वाढली आहे आणि ती आणखीन लोकांसमोर येते, असं काहीतरी होतंय? नाही, अजिबात नाही. कुठे दरी आली? एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला 4 जागा मिळाल्या, त्या 4 जागावर त्यांनी उमेदवार दिले. भारतीय जनता शिवसेना राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या, तिथं त्यांनी उमेदवार दिले. उर्वरित 11 जागावर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवते. तिथं भारतीय जनता पार्टीची महायुतीची आज पत्रकार परिषद झाली. त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाणजी, सुनीलजी तटकरे आणि राहुलजी शेवाळे हे एकत्र होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कुठेही दरी नाहीये, आम्ही महायुती म्हणून एकसंघ आहोत आणि महायुती म्हणून ही निवडणूक लढवतोय. पण कुठेतरी औपचारिकरित्या एकसंधते चा कुठेतरी दावा करणं किंवा ती दाखवणं, मी असं नाही म्हणते की फक्त दावा केला जातोय, असेलही, पण त्याच वेळेला कुठेतरी बून से गई बहुत से नहीं आती असंही आपण म्हणतो. आणि अब्दुल सत्तारांनी अगदी म्हणजे मुंडकं छाटलं जातंय अशा पद्धतीची टोकाची टीका केली. याचा कुठेच भाजपवरती किंवा महायुतीवरती परिणाम होत नाहीये का? म्हणजे हे सहन कसं होतंय भाजपला? पूर्वीजी बून से गई हौद से नहीं कधी म्हणतात, जेव्हा आमचा निवडणुकीमध्ये पराभव होईल, आम्ही महायुती म्हणून पराभूत होईल, तेव्हा तुम्हाला हा वाक्यप्रचार वापरण्याचा अधिकार आहे. तोपर्यंत तुम्ही थोडंसं वाट बघा. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी महायुतीच्या 17च्या 17 लिहून घ्या, तुम्ही आज रेकॉर्ड करा, महायुतीच्या 17च्या 17 जागावर महायुतीचा विजय होईल. राहिला प्रश्न अब्दुल सत्तार यांचा, तर बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, याच्या पलीकडे त्याचं वर्णन करता येणार नाही. अब्दुल सत्तारांची काय मागणी होती? अब्दुल सत्तारांची मागणी सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी द्या अशी होती का? अब्दुल सत्तारांची मागणी सर्वसामान्य नगरसेवकाला संधी द्या अशी होती का? अब्दुल सत्तारांची मागणी सर्वसामान्य वर्षानुवर्ष कार्यकर्ते करणाऱ्या, काम करणाऱ्या शिवसैनिकाला, निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी द्या अशी मागणी होती का? अब्दुल सत्तारांची मागणी आपल्याच कुटुंबात, आपल्याच मुलाला संधी द्या अशा पद्धतीची मागणी होती. ही मागणी ना अधिकृतपणे शिवसेनेची होती. हा एखाद्या शिवसैनिकाला, निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी अब्दुल सत्तार जर का संघर्ष करत असले आणि त्यांना असं वाटलं असतं की आता आमच्यावर अन्याय होतो, आमचा हा वर्षानुवर्ष कार्य करणारा शिवसैनिक आहे, त्याला उमेदवारी दिली नाही, त्यामुळं माझ्या पक्षावर अन्याय झाला, माझ्यावर अन्याय झाला, तर मी अब्दुल सत्तारांचं समजू शकतो. पण त्या अब्दुल सत्तारांची मागणी कुणासाठी होती? स्वतःच्या मुलाबाळासाठी तुम्ही महायुतीवर आरोप करणार, स्वतःच्या मुलाचं हित बघण्यासाठी तुम्ही म्हणणार की भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं डोकं. ठीक आहे नवनाथजी, तुमचा या संदर्भातला मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. पण आता असं आहे की दरवेळेला जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हा एक पॅटर्नच झालेला आहे की निवडणुका येऊ देत, पालकमंत्रीपद असू देत, मंत्रीपद असू देत, या सगळ्याच टप्प्यांवरती नाराजी नाट्य सातत्याने महायुतीमध्ये बघितलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राने. आता 2029 मध्ये तुम्ही मला कालच म्हणाला होतात की 100% एकत्र महायुती म्हणूनच तुम्ही लढणार आहात. तेव्हा अशा पद्धतीने जेव्हा कोणीतरी वक्तव्य करतं महायुतीतलाच एखादा नेता की मुंडकं छाटलं जातंय आमच्या पक्षाचं एका दुसऱ्या पक्षाकडनं, तेव्हा या सगळ्याचा मतदारांवरती कुठेच परिणाम होणार नाही पुढच्या काही वर्षामध्ये? मतदार फार सुज्ञ असतात. पूर्वी जी मतदारांना माहिती आहे की अब्दुल सत्तार हे शिवसेनेसाठी संघर्ष करत नाहीत, स्वतःच्या मुलासाठी संघर्ष करतात, हे मतदारांना स्पष्टपणे माहित असतं. त्यामुळे याचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला आठवत असेल तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला देखील काही ठिकाणी अशी वक्तव्य आली. कोकणामध्ये नारायण राणेचे 2 मुलं नितेशजी राणे आणि निलेशजी राणे यांच्यामध्ये संघर्ष लावण्याचा प्रयत्न केला. काय झालं? या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकली. असा